सायक्लिक टायमर, सिंगल पेज कंट्रोल, सायक्लिक टायमर पॅनल, स्टार्ट स्टॉप सेट करा, ॲटो आणि मॅन्युअलमध्ये आपण चालू करतो. चालू त्यानंतर आपण करंट सेट करून घ्यायचं. करंट सेटला हे 2 LED लागून राहतात. मोटर चालू झाल्यानंतर 4 एम्पियर जातात. ते 4 एम्पियरला आपण करंट सेट केलं. हे 2 LED बंद झाल्यानंतर करंट सेट होतो. करंट सेट 4 एम्पियरला झालं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मोटरचा करंट वाढतो म्हणजे 2 कंडिशनमध्ये ओव्हरलोड आणि अंडर करंट, ड्राय रन, त्याच्यामध्ये पॅनल बंद करतो. आपण एक कंडिशन टाकूया ओव्हरलोडची. ज्यावेळेस करंट वाढेल त्यावेळेस ओव्हरलोडने मोटर बंद पडेल. ओके, ही झाली ओव्हरलोडने मोटर बंद झाली. आपण ही कंडिशन प्रूव्ह झाली. त्यानंतर आपण रिसेट करून घेऊ. आता हे ॲटोवर टाकायचं. ॲटोवर टाकल्यानंतर तुम्हाला सायक्लिक टायमर यूज करता येईल. सायक्लिक टायमरमध्ये 2 टायमर आहेत. रन टायमर सेटिंग इन मिनिट्स, स्टॉप टायमर सेटिंग इन मिनिट्स. रन टायमर म्हणजे तुम्ही मोटर किती वेळ चालू ठेवता. म्हणजे समजा तुम्हाला 1 तास मोटर चालू ठेवायचं तर 0 ते 60 मध्ये जर तुम्ही हा कर्व नेला तर ते 60 मिनिटापर्यंत मोटर चालू राहते. ज्यावेळेस मी हा फिरवतो तो त्यावेळेस मोटर डायरेक्ट चालू व्हायला स्टार्ट होईल आणि ते डिस्प्लेला मिनिट्समध्ये दाखवतं. हे बघा, तर ज्यावेळेस मी गोल फिरवतो त्यावेळेस हे डिस्प्लेमध्ये दाखवेल रनमध्ये. हे 0 पासून जसं मी गोल फिरवेल तसं 300 पर्यंत, जसं मी कमी करेल तसं तो मिनिट्समध्ये दाखवून देईल. 5 मिनिटापासून 0 केलं मोटर बंद झाली. ओके, स्टॉप टायमर जर सेट करायचा असेल तर सेम. स्टॉप टायमर किती वेळ मोटर तुम्हाला बंद ठेवायची. ज्यावेळेस मी हा गोल फिरवेल त्यावेळेस ते स्टॉप दिसेल. हे खाली किती मिनिटामध्ये तुम्हाला सेट करायचं ते तुम्ही सेट करू शकता. 300 पर्यंत. ज्यावेळेस तुम्ही गोल फिरवता हे मिनिटामध्ये तुम्ही किती मिनिटामध्ये सेट करायचं.